महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेच्या वतीने सोमवार 15 डिसेंबर पासून राज्यभरात आयटी उपकरणांवरील ऑनलाईन कामकाजावर बहिष्कार टाकण्यात आलाय। शासनाकडून प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हे राज्यस्तरीय व्यापक आंदोलन हाती घेण्यात आलं असून त्याचाच एक भाग म्हणून ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी कामकाजावर बहिष्कार टाकला। अनेक वर्षापासून वापरात असलेले प्रिंटर्स, स्कॅनर, त्याचप्रमाणे लॅपटॉप आदी उपकरणं अत्यावश्यक असतात आणि त्याकरता ही उपकरणं उच्च प्रणालीची मिळावी यासाठी या कामकाजावर बहिष्कार घालण्यात आलाय। या आंदोलनामुळे 7/12, 8 उतारा, विविध दाखला प्रणाली, त्याचप्रमाणे ई फेरफार, ई पीक पाहणी नोंदणी यांसारख्या महत्त्वाच्या ऑनलाईन महसूल सेवांवर तात्पुरता परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही तलाठी संघटनेने दिलाय। संघटनेच्या निवेदनानुसार शासन निर्णय दिनांक 30 जुलै 2021 नुसार ई पीक पाहणी कार्यक्रमात शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष सहभाग वाढवणे, जनजागृती करणे, प्रशिक्षण, नोंदणी आणि पर्यवेक्षण ही प्रमुख जबाबदारी कृषी विभागाची आहे। मात्र प्रत्यक्षात ही सर्व कामे ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकाऱ्यांवरच सोपवली जात असल्याने त्यांच्यावर अतिरिक्त कामाचा मोठा ताण येतोय। याचा देखील विचार करावा असं महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेच्या वतीने सांगण्यात आलंय। तसेच कामकाज बंद असल्याच्या काळात नागरिकांनी देखील सहकार्य करण्याचं आवाहन तलाठी संघटनेच्या वतीने करण्यात आलंय। ब्युरो रिपोर्ट, वृत्त मराठी। लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब।